मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे श्रीमती अंजली कवठे मॅडम यांना. अंजली ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. आणि अंजली ताईंची खास ओळख करून देते. त्या खास दिल्लीहून आपल्या मुंबईला आलेल्या आहेत आणि दिल्लीमध्ये राज्यसभेमध्ये इंटरप्रिटरचं म्हणजे दुभाषाचं काम त्या करतात इतकी वर्ष. आणि त्यांची सुरुवात अर्थातच आपल्या मुंबईच्या आकाशवाणी केंद्रापासून झालेली आहे. तर हा त्यांचा सगळा प्रवास आज आपण उलगडून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. एक इंटरप्रिटरचं काम कसं असतं त्याविषयी त्या बोलणार आहेत. तर अंजली ताई, मी सुरुवातीला थोडं तुमच्या आपण भूतकाळात जाऊ आणि अगदी बालपणापासून आपण सुरुवात करूया. तर बालपणामध्ये कुठे तुमचा जन्म झाला आणि तुमच्या फॅमिलीबद्दल थोडंसं सांगा. बालपणापासून म्हणजे पाहायला गेलं तर महाराष्ट्रातच जन्म झाला माझा. पण आम्ही कधी महाराष्ट्रात राहिलो असं माझ्या माहितीत तरी राहिलो नाही. लहान होतो तोपर्यंत मला जे आठवतं ते फक्त बडोदा आठवतं. कारण 8वी पासून ते ग्रॅज्युएशन हे माझं बडोद्यात झालं. आणि त्याच्यानंतर मी दिल्ली लग्न होऊन आले आणि मग दिल्लीवासी झाले. कारण गेले 35-40 वर्ष आता दिल्लीमध्येच आहे. तर सगळं काम माझं मग आता दिल्लीमध्ये एकवटलेलं आहे. तुम्ही उल्लेख केला आता आकाशवाणीचा मगाशी आपण बोलताना. तर कधी असं तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही आकाशवाणीमध्ये जाल किंवा दूरदर्शनमध्ये जाल आणि एक निवेदिका म्हणून काम कराल? नाही, कधीच नाही. निवेदिका नाही, पण म्हणजे न्यूज रीडर म्हणून काम केलं मी. तर ऐकत तो होतो न्यूज. म्हणजे मला अगदी छान आठवतं की मी अगदी 6वी-7वीत होते तेव्हा ते कामगार सभा वगैरे व्हायची आणि त्याच्यानंतर मग त्या 1:30 वाजेच्या बातम्या आम्ही ऐकायचो. तर फार अप्रूप वाटायचं की अरे वा. आणि आम्ही मुलं अशी वाट बघायचो, आज कोण बोलतायत? काळेबाई बोलतायत, आज या बोलतायत, लिमयबाई बोलणार आहेत. मला कधी वाटलं नव्हतं की आपण या लोकांबरोबर आपण कधीतरी काम करू म्हणून. तर दिल्लीला आले तेव्हा सुद्धा मुलांमध्ये पुष्कळचा वेळ गेला माझा. मुलं जरा मोठी झाल्यानंतर मग मला वाटलं की आपण काहीतरी काम करायला हवं थोडंसं. तर माझ्या मैत्रिणीला फारच इंटरेस्ट होता या आकाशवाणी आणि व्हॉइसिंग मध्ये आणि सगळ्या याच्यात. तर आम्हाला कळलं की आकाशवाणीमध्ये पोस्ट निघाली आहे न्यूज रीडरची. तर ती म्हणे आपण करूया, याच्यासाठी अप्लाय आपण करायचं. म्हटलं अगं तू कर बाई, माझं तर मराठीमध्ये शिक्षण सुद्धा नाहीये, मला मराठी फक्त बोलण्यापुरतं येतं. म्हटलं ट्रान्सलेशन करून आणि मग एक वृत्त निवेदिका म्हणून 10 मिनिटं सतत तेवढ्या न्यूज द्यायच्या. म्हटलं हे माझं काम नाहीये. पण तिने खूप पाठबळ दिलं मला. उषा जोशी म्हणून तिचं नाव आहे. तर ती म्हणे नाही, करून घेशील म्हणे. म्हटलं परीक्षा? म्हणे ती परीक्षा पास होऊन जाशील म्हणे, तू कशाला चिंता करतेस? पण तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड एज्युकेशनल बॅकग्राऊंड BSc झुओलॉजी ऑनर्स. म्हणूनच मला खूप भीती वाटत होती की हा आपला प्रांत नाहीये, आपण नाही करू शकणार हे. तर ती म्हणे नाही, असं काही नाहीये, थोडीशी बुद्धी आणि थोडीशी प्रॅक्टिस आणि मग त्याच्यानंतर यू हॅव टू इम्प्रूव्ह ऑन युअर सेल्फ. बरोबर, तेवढंच. तर मग ठीक आहे, पेपर दिला. पेपर GK होता, जे म्हणजे तुमची जनरल नॉलेज आणि थोडे बहुत आणखी इतर प्रश्न होते. आणि मेनली जे 50 मार्काचं ट्रान्सलेशन होतं, बहुतेक त्यात मध्ये मला मराठी टू इंग्लिश मध्येच मार्क मिळाले असावेत. इंग्रजी टू मराठीमध्ये काही मिळाले नसतील बहुतेक. पण मग व्हॉइसिंग झालं. तर तोपर्यंत मलाही माहिती नव्हतं की आपला काहीतरी व्हॉइस चांगला आहे, आवाज. पण त्याच्यामध्ये पास होऊन गेले. कारण अजूनही या वयातही तुमचा आवाज इतका गोड मधाळ आहे की खूप छान वाटतं ऐकायला. आणि आकाशवाणीसाठी मेन म्हणजे तुमचा आवाजच महत्वाचा असतो. आणि इतका सुंदर आवाज, किती छान, म्हणजे ऐकणाऱ्याला सुद्धा छान वाटतं. आता मला आकाशवाणीमध्ये आपल्या प्रेक्षकांना आपण सांगूया की नेमकं कामकाज कसं चालतं. म्हणजे एक वृत्त निवेदक म्हणून तुम्हाला काय काय म्हणजे कसं म्हणजे बातम्यांचं संकलन करणं, त्याचं एडिटिंग करणं, हे सगळं प्रोसेस थोडंसं तुम्ही. आम्हाला एडिटिंग एवढं करावं लागत नाही. एडिटिंग रूम मधून आम्हाला एडिटेड बातम्या येतात. फक्त आपल्या महाराष्ट्राशी संबंधित, कारण ते सेंट्रल न्यूज होत्या फॉर महाराष्ट्र. तर मग आपल्या महाराष्ट्राशी संबंधित बातमी, मग तिला केवढी आपण जास्त किती महत्व द्यायचं आणि किती घ्यायची एवढं आपण बघायचं. आणि मेनली त्या इंग्रजीतून बातम्या येत होत्या, त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आणि 10 मिनिटांमध्ये त्या बातम्या तुम्हाला
वाचायच्या आहेत. हा. तर नॉर्मली 1:30च्या बातम्या असतात, हा. तर मग तुम्ही 11:30 किंवा 11 वाजता तुम्ही येऊन जाता तिथे. हा. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ट्रान्सलेशनला सुरुवात करतात. हा. त्यामध्ये हेडलाईन्स सुद्धा सहसा एडिटिंग रूम मधूनच येतात, हा. की कुठली तुम्हाला हेडलाईन्स घ्यायच्या आहेत त्या. हा. आणि नॉर्मली कारण आपलं मराठी महाराष्ट्रासाठीचं बुलेटिन आहे, हा. तर त्या बुलेटिनमध्ये महाराष्ट्राशी रिलेटेड ज्या बातम्या असतील त्याचीच हेडलाईन असते. हा. तर तेवढ्या त्या हेडलाईन्स, बाकीच्या मग नॅशनल हेडलाईन्स. तर त्या हेडलाईन्स प्रमाणे मग ते बुलेटिन 10 मिनिटाचं बुलेटिन ते वाटलं जातं, हा. की कुठल्या 2 किंवा 3 हेडलाईन्स पहिल्या हाफमध्ये, हा. दुसऱ्या हाफमध्ये बाकीच्या उरलेल्या. हा. आणि ऑफकोर्स ट्रान्सलेशन महत्वाचं. आणि बरोबर. तेवढ्या त्या 10 मिनिटामध्ये तुमच्या त्या सगळ्या वाचून झाल्या पाहिजे. हा. हे तो खूप एक महत्वाचं. speed, तो tempo स्पीड maintain आणि करणं. टेम्पो तुम्हाला मेंटेन करावा लागतो. हा. तुमच्या बरोबर तुमचा पार्टनर उभा असतो नॉर्मली सांगायला तुम्हाला, किंवा काही जर हा. चूक झाली तर, किंवा काही हा. प्रॉब्लेम झाला तर. हा. पण मग एक वेळ अशी येते की नाही, तुम्ही एकटे जाऊन करून घेता Yes. सगळ्याच्या सगळं. हो. नक्कीच खूप छान असा हा तुमचा एक्सपिरियन्स आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही एकदम दिल्लीमध्ये गेलात, ते म्हणजे असं झालं हे का? दिल्लीच होतं. दिल्लीमध्येच आहे. दिल्लीचं हा. आकाशवाणी हा. केंद्र. हा. ओके ओके. अच्छा, म्हणजे राज्यसभेचं काम तुम्हाला कसं काय मिळालं आणि मग हा, तो तुम्ही सुद्धा- तिकडे कसा वळलात? तो सुद्धा खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. हा. ऍक्च्युली ह्याच्यानंतर मग आम्ही ट्रान्सलेशन करत असल्यामुळे थोड्याशा यायच्या की अरे इथे अशी छोटीशी कॉन्फरन्स आहे, हा. तिथे तुम्ही मराठी आमचे येणार आहेत, तर हा. त्यांना इंग्रजी कळणार नाही किंवा हिंदी फारसं समजणार नाही, तुम्ही याल का तेवढं हा. मराठीसाठी इंटरप्रिटेशन करायला. येस. तर मला वाटलं की इंटरप्रिटेशन म्हणजे तो व्यक्ती बोलतो आहे आणि हा. त्याच्याच बरोबर तुम्हाला बोलायचंय. हो हो. तुम्हाला ट्रान्सलेशनला कसा वेळ मिळतोय तुम्हाला, Right, right. हा. याच्यामध्ये वेळ नाही मिळत आहे तुम्हाला बिलकुल सुद्धा. म्हटलं हरकत नाही, करून बघूया आपण. हा. आणि फॉर अ चेंज केलं तर वी कुड मॅनेज. हा. सो वी वेर व्हेरी हॅपी हा. की हो करता आलं आपल्याला. येस. तर मग असं केल्यावर मग एकाकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे वगैरे हा. अशी तुमची ओळख होत होत हा. गेली. आणि मग लोक बोलवायला लागले. तर हे अर्बा लाईफ वगैरे जे हे असतात ह्यांच्या कॉन्फरन्सेस होतात, अच्छा. तर त्यांना तर हवेच असतात लोक. हा. हा. कारण मराठी जो त्यांचा वर्ग आहे तो महाराष्ट्रातून, अगदी इंटेरियर महाराष्ट्रातून सुद्धा आहे. अच्छा. अगदी कोल्हापूर म्हणा किंवा विदर्भ म्हणा, जिथे त्यांना फारसे इंग्रजी कळत नाही. हा. आणि त्यांचा जो तो इंटरनॅशनल असल्यामुळे त्यांचे हा. जे वक्ते आहेत हो. ते इंग्रजीमधूनच बोलतात. हो. आणि त्यांचं थोडं वेगळं असतं नाही का? बोलणं. खूप वेगळं, Pronunciation थोडंसं वेगळं असतं. प्रोनाऊन्सिएशन वेगळं, त्यांचं ते क्षेत्रही वेगळं, हा. थोडंसं मेडिकल, थोडंसं कॉस्मेटिक्स विषयी, हा. थोडंसं हेल्थ विषयी, हा. असं वेगवेगळं आहे ते थोडंसं. तर आणि तो ऍक्सेंटच वेगळा आहे, खूप वेगळा. त्यामुळे तो आपल्या पद्धतीने त्या आपल्या माणसांना समजून देणं हे समजून खरंच देणं ते एक खूप- मोठा टास्क आहे, मोठी रिस्क आहे. आणि मला उत्सुकता अर्थातच तुमच्या राज्यसभेतील जॉब विषयी आहे. हं. पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि नक्की. आपल्या ह्या गप्पा अशाच चालू ठेवूया. तुम्ही प्रेक्षक हो, ऐकत राहा आचार्य 90 FM. आज आपण गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये संवाद साधत आहोत अंजली कवठे मॅडम यांच्याशी. Acharya 90 FM. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये आमंत्रित केलेला आहे अंजली कवठे मॅडम यांना, ज्या दुभाषी म्हणून म्हणजेच इंटरप्रेटर म्हणून राज्यसभेत काम पाहतात. अंजलीताई, राज्यसभेतील तुमच्या नोकरीकडे वळण्याआधी तुम्हाला आणखी काही कुठल्या या क्षेत्रामध्ये अनुभव आले त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आपलं हे करताना तर खरंच एक अनुभव मी विसरू शकणार नाही कधी सुद्धा. हा. तो शेतकऱ्यांबद्दल होता. आमची हीच भारतामध्ये जापानीज लोकांनी शेतकऱ्यांकरता म्हणून ग्रँट्स दिलेल्या होत्या. हा. आणि त्या ग्रँट्स विषयी जाणून घेण्यासाठी ही जॅपनीज डेलिगेशन मुंबईतच आलेलं होतं. ओके. आपल्या ताज हॉटेलमध्ये त्यांनी कॉन्फरन्स ठेवलेली होती. अच्छा. आणि आपले शेतकरी बंधू भगिनींना सुद्धा बोलवलं होतं. जे लोक ते ग्रँट्सचे लाभार्थी होते हा. हा. त्या सर्व लाभार्थ्यांना त्यांनी तिथे बोलवलेलं होतं. ओके. आणि छान आम्ही गेलो. आम्हाला काही फारशी कल्पना नव्हती. एवढं माहिती होतं की आपल्याला करायचं आहे इंटरप्रिटेशन, पण हा. काय, कुठे, विषय काय याचं काही आम्हाला फारशी माहिती नव्हती. आणि आम्ही
ताजमध्ये करतोय म्हणजे असं कधी स्वप्नातही वाटलं हा. नव्हतं की शेतकरी बंधू असतील तिथे म्हणून. तर तिथे गेल्यावर अरे वा, अगदी टोपी घालून धोतर आणि पांढरी तो सदरा आणि बायका अगदी नऊवारी साडीमध्ये छान आणि त्यांच्या टोपल्या वगैरे घेऊन आलेले होते, भाजीच्या फळांच्या त्यांनी जे काही उगवले असतील. म्हणजे तिथे ते त्यांना शिकवणारही होते की कशी प्रिझर्व करायची, कसं त्याचं मार्केटिंग करायचं, तुमची नाजूक फळं आहेत ती कशी टिकली पाहिजे मार्केटमध्ये जाईपर्यंत, ह्या सगळ्यांचं प्रशिक्षण होतं त्यांचं तिथे. तर सुरू झालं. मग त्याच्यानंतर त्यांनी हळूहळू सुरुवात केली. मध्यंतर झालं आणि ते शेतकरी बंधू भगिनी इतके खुश झाले, पळत सगळेजण, अगदी आम्हाला असा गराडा घातला त्यांनी. अरे म्हणे ताई तुम्ही लोक आहात तर ते काय बोलतायत म्हणे आम्हाला कळतंय. मागच्या वेळेला म्हणे हे लोक आले आणि काय सांगून गेले आम्हाला काही सुद्धा कळलं नाही म्हणे. अच्छा. म्हणूनच मला वाटतं त्यांनी मग अरेंजमेंट केली असेल की नाही ह्यांना मराठीतून कोणीतरी सांगितलं पाहिजे. आणि खूपच खुश होते. 2 दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी आम्हाला इतक्यादा धन्यवाद म्हटलं आणि मागून चक्क आम्हाला अगदी फळं भाजी सुद्धा दिली त्यांनी अगदी प्रेझेंट म्हणून. तर म्हटलं किती म्हणजे त्यांना सुद्धा शिकायची कितीतरी हाऊस की हो नवीन गोष्टी कळतायत आपल्या, पण कळल्याच नाही तर ते अंमलात कशा आणणार ना त्या गोष्टी. तर ह्या गोष्टींचं खरं म्हटलं तर तुम्ही जेव्हाही असं मला वाटतं सांगावंसं जे लोक अरेंज करतात या गोष्टी की तुम्ही या गोष्टीचा थोडासा तर विचार करा की आपण कशा करता अरेंज करतोय आणि त्या लोकांना ते कळतंय की नाही. तर म्हणून मग तो एक अनुभव मी कधीही विसरू शकत नाही. माझा इंटरप्रिटेशन मधला मला वाटतं तो सगळ्यात चांगला अनुभव होता. बाकी मग आम्ही जनरल तर पुष्कळ कॉर्पोरेट इव्हेंट्स किंवा सगळे. मला आता राज्यभाषेविषयी सांगा. राज्यसभेविषयी. हो, राज्यसभेविषयी सुद्धा आता आम्ही आकाशवाणीचं करत होतो, असं जनरल इंटरप्रिटेशन करत होतो. आणि काय होतं, यू हॅव टू बी देअर ॲट द राईट टाइम. ते खूप महत्वाचं असतं पुष्कळ. Opportunity is knock your door. Yes, you just have to pick it up. to pick it up and at the right time at the right place. असंही खूप महत्वाचं आहे. तर आम्ही असेच सगळेजण बसलेलो होतो. तर तिथेच त्या आमच्याच आकाशवाणीच्या डोगरी युनिटच्या 2 आले व्यक्ती तिथे. अरे म्हणे तुम्हाला माहितीये का म्हणे आता राज्यसभेमध्ये मराठी आणि सिंधी आणि हे सुद्धा ही लोक सुद्धा तुम्हाला हवी आहेत, अप्लाय करा म्हणे पटकन तिथे. अच्छा. तर म्हटलं की अरे पुन्हा राज्यसभेमध्ये एवढं पॉलिटिकल आणि एवढं काय काय असेल ते जमणार आहे का. म्हणे 15 वर्ष तुम्ही आकाशवाणीमध्ये गेली आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटायला पाहिजे याविषयी. बरोबर. तर पहिले म्हणे अप्लाय करा, प्लेन पेपरवर तरी करा म्हणे, मग आपण बघू ऑफिशियल कसं करायचं ते. आम्ही प्लेन पेपरवर तिथल्या तिथे ऍप्लिकेशन्स लिहिल्या आणि दिल्या त्यांना, सबमिट केल्या. मग त्यांनी ऑफकोर्स प्रॉपर त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट निघाली. तर मी मुलांना हेच सांगू इच्छिते की चौफेर लक्ष ठेवा तुम्ही. कारण ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे नुसत्या पेपरमध्ये येणाऱ्या किंवा अशा सुद्धा नसतात. ह्या राज्यसभेचे जे चॅनल्स आहेत, टीव्ही चॅनल्स, त्याच्या खाली सुद्धा चालू असतात. हो. तर तिथे सुद्धा किंवा रोजगार समाचार वगैरे आपण वर्षी गव्हर्नमेंट जॉब कशी मिळणार आहे, आपल्याला नाही मिळणार गव्हर्नमेंट जॉब किंवा आपली शक्यताच नाहीये त्यामध्ये, पण ऑपॉर्च्युनिटीज तिथे सुद्धा असतात. तर तुम्ही त्या ऑपॉर्च्युनिटीज कडे सर्व वेळ लक्ष ठेवायला पाहिजे. कारण आम्ही तर तिथेच होतो त्यामुळे आम्हाला तर सगळं काही कळत होतं की हो आज फॉर्म आहे, मग तो डाउनलोड करायचा आहे, मग तो भरून पाठवायचा आहे. मग तसं आम्ही पाठवलं. तर त्यात फारसे काही निकष नव्हते. म्हणजे आम्हाला ठीक होतं आणि त्यांना हेही माहिती होतं कदाचित की नवीन जी माणसं आहेत ती काही आपल्याला यंग मुलं मिळणार नाही. यंग मुलांना अशी वन्स इन अ वाईल वाली जॉब नाही चालणार ना. ते फक्त हीच माणसं करू शकतात ज्यांचं काम झालेलं आहे आणि ज्यांना वेळ आहे आता तेवढा करायला. तर मग केलं आम्ही तिथे आणि त्यांच्यामध्ये 2 SITs झाल्या. SITs म्हणजे सिस्टमॅटिक इंटरप्रिटेशन टेस्ट. तर पहिल्यांदा त्यांनी आम्हाला 5 दिवसाचं ट्रेनिंग दिलं की काय असतं इंटरप्रिटेशन. वी वर जस्ट लकी की वी न्यू, पण जे बाकीचे नवीन आलेले होते त्यांना ही माहिती नव्हतं, अगदीच रॉ होते ते. तर तेवढ्या 5 दिवसात त्यांनी ते दिलं आणि त्यांनी मग एक SIT घेतली. तर त्या SIT वरनं त्यांना कळून गेलं की ह्यांच्यामध्ये किती लोकांमध्ये कुवत आहे करण्याची. नाही तर काही लोकांना तर बिलकुल जमलं नाही. म्हणजे जे नवीन होते त्यांना तर बिलकुलच जमले. म्हणजे मराठीमध्ये MA झालेली लोक होते पण त्यांना नाही. म्हणजे सायमल्टेनियसली बोलायचं खूप कठीण आहे, खूपच कठीण आहे.
त्यामुळे मग तेवढे 5 दिवसाचं झाल्यानंतर त्यांनी काय आम्ही लोक मला वाटतं 15 एक जण होतो बहुतेक. त्या 15 जणांना मग त्यांनी महिन्याभराचं म्हणजे 22 दिवसाचं पुन्हा ट्रेनिंग दिलं आणि मग दुसरी SIT झाली. मग त्याच्यामधनं त्यांनी 5 जण निवडले त्या SIT मधनं. आणि मग दर सेशनला आता आम्ही जसं हे आता स्पेशल सेशन झालं किंवा आता विंटर सेशन होईल डिसेंबरमध्ये, तर मग आम्हाला त्याच्या आधी 5 दिवस आधी बोलवतात. म्हणजे प्रॅक्टिस तुम्हाला करावीच लागते. दिस इज प्रॅक्टिस. बरोबर. तुम्हाला किती मराठी येतं आणि किती इंग्रजी येतं ह्याच्याशी काहीच संबंध नाहीये त्याचा. ती प्रॅक्टिस. तुम्ही बरोबरीने किती बोलू शकता फास्ट. शब्द येत राहतात किंवा तो शब्द सोडून तुम्ही त्याऐवजी दुसरा शब्द टाकून तुम्हाला काय आहे त्याचा भावार्थ तो तुम्ही कळवू शकता, समोरच्या माणसाला. पण त्याच्या बरोबर जाणं खूप महत्वाचं. 2-3 वाक्य ओमिट करून चालणार नाही, कारण मग रिलेव्हन्स लागणार नाही त्या दोन्ही वाक्यांचा. तर ते 5 दिवस मग त्याची प्रॅक्टिस दिली जाते. आणि मग बाकीचं एकदा सेशन सुरू झालं की ज्याही व्यक्तीला आपल्या मातृभाषेत बोलायचं असेल, समजा सिंधी असेल, मराठी असेल, डोगरी असेल, काश्मीरी असेल, त्यांना आधी नोटीस द्यावी लागते की हो आम्ही आमच्या भाषेत बोलणार आहेत. नायडूजी होते तर ते तर फार पर्टिक्युलर होते की अरे तुम्ही बोला तुमच्या मदर टंग मध्ये. तर एकदा नोटीस दिल्यावर मग आम्हाला ते कळवतात की असं अशा व्यक्तीला अशा अशा ह्याच्यावर बोलायचं आहे. जर नशिबान असाल तर तो तुम्हाला त्याचं हे सुद्धा देतो की कुठल्या विषयावर बोलणार आहे. तर थोडंसं जर जनरल स्टडी तुम्ही करून ठेवला त्या विषयाचा, समजा महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल बोलणार आहेत है ना, किंवा एखाद्या आणखी काहीतरी याच्याबद्दल साहित्यिक म्हणा की यांच्याबद्दल बोलणार आहेत, तर तेवढं थोडंसं मग जनरल आपण थोडं रिडिंग करून ठेवलं तर तुम्ही मग त्या फ्लोवर जाऊ शकता. तर आमचे सर म्हणजे आम्हाला जे तिथे गाईड करतात ते म्हणतात की वर्ड फॉर वर्ड अँड फ्रेज फॉर फ्रेज. पण ते प्रत्येक वेळी जमेल अशातली गोष्ट नाहीये. तर वर्ड फॉर वर्ड आणि फ्रेज फॉर ते वाक्याचा तुम्हाला मतितार्थ सुद्धा तुम्हाला जर समोरच्याला सांगता आला तर गुड. म्हणजे तेवढं जमायला पाहिजे. बरं. पण एका दुभाषीला म्हणजे इंटरप्रेटरला किती भाषा अवगत असल्या पाहिजेत? म्हणजे दे इज नो लिमिट बट स्टील देन निदान ज्या तुम्ही ऐकणार आहात आणि जी तुम्हाला सांगणार. पहा बेसिकली राज्यसभेमध्ये बेसिकली हिंदी आणि इंग्रजीमध्येच काम चालतं आहे की नाही. तर त्या 2 भाषा तर तुम्हाला आल्याच पाहिजे. आणि तुम्ही ज्या भाषेत करणार असाल ती भाषा तुम्हाला आली पाहिजे. कारण करताना तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीमध्येच करायचंय. तो जो आपला जो व्यक्ती आहे तो त्याच्या भाषेत, म्हणजे आपला मराठी व्यक्ती आहे तो मराठी भाषेत बोलणार आहे. तर आयदर तुम्हाला इंग्रजीत करता आलं पाहिजे, आयदर तुम्हाला हिंदीत करता आलं पाहिजे. तर हिंदी सुद्धा आहे. आता माझा जो पार्टनर आहे तो हिंदीत करतो. आणि मी इंग्रजीत. हिंदी टू इंग्लिश किंवा मराठी टू इंग्लिश. मराठी टू इंग्लिश आणि तो मराठी टू हिंदी असं करतो. म्हणजे तेवढी त्या 2 बेसिक मराठी आणि इंग्लिश तुम्हाला ज्यात करणार आहात ती बेसिक लँग्वेजेस तुम्हाला आल्या पाहिजे. आणि आपल्या मातृभाषेवरही आलं पाहिजे. कारण कधीतरी असंही होईल की इंग्लिशमध्ये तो करतो आणि तुम्हाला मग मराठीमध्ये सुद्धा सांगावं लागेल की की त्यांना समजत नाहीये, तुम्ही मराठीत करा म्हणून याला. तर तुम्हाला दोघी भाषांवर तुम्हाला प्रभुत्व तर हवंच त्या भाषेचं. हो, पण राज्यसभेमध्ये नोकरी मिळणं हे एक भाग्याचं आणि एक नशिबाचा भाग आहे. नक्कीच नशिबाचा भाग, पदवी मिळाल्यासारखं आहे. नक्कीच. म्हणजे मी सांगते ना की पहिल्यांदा आपण तिथे जाणार ही भावनाच इतकी तुम्हाला म्हणजे गदगद करून टाकते की आपण एवढ्या मोठ्या भव्य वास्तूमध्ये जाणार. आणि पहिल्यांदा जेव्हा आम्हाला चेंबर प्रॅक्टिस नावाची सुद्धा एक असतं की तुम्ही खाली जाऊन ऍक्च्युअल राज्यसभेमध्ये तुम्ही करता आहात. तर जेव्हा ते गेल्यावर आणि ते बघितल्यावर तर असं वाटलं की बाप रे बाप. त्या टीव्हीवर वगैरे तर म्हणजे त्याचा 1% सुद्धा आपल्याला ती भव्यता दिसत नाही. आणि आता जी नवीन बिल्डिंग आहे आम्ही त्यामध्ये गेलो होतो, ती तर म्हणजे 10 times मोर व्हास्ट अँड ब्युटिफुल अँड इट्स जस्ट अमेझिंग असंच म्हणायला पाहिजे. नक्कीच. तर खूपच म्हणजे ते खूप
फिलिंगच ते काहीतरी असं ग्रेट फिलिंग येतं एकदम. आणि युअर फॅमिली मेंबर्स विल बी ऑल्सो प्राऊड. येस, व्हेरी व्हेरी प्राऊड. आय मीन दे ऑल्सो नेव्हर एव्हर थॉट दॅट आवर डॉटर और माय सिस्टर विल गो देअर आणि तिथे ती काम करेल म्हणून. नक्कीच. अंजलीताई, तुमच्याशी ह्या गप्पा अशा सुरू ठेवूया, पण परत एकदा एक विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही एकत्र आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण संवाद साधत आहोत अंजली कवठे मॅडम यांच्याशी, ज्या इंटरप्रेटर म्हणजेच दुभाषेचं काम करतात राज्यसभेमध्ये दिल्लीला. अंजलीताई, आता मला थोडं तुम्ही डबिंग क्षेत्रातही काम केलेलं आहे, ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. ही सगळी म्हणजे मीडियाशी जरी रिलेटेड असली तरी वेगवेगळी क्षेत्र आहेत आणि तिथे प्रत्येक ठिकाणी काम वेगवेगळ्या स्वरूपात चालतं. तर ते थोडं डिस्क्रिप्टिव्ह माध्यमातून आमच्या स्टुडंट्सना किंवा आपल्या लिसनर्सना तुम्ही सांगावं. हा, डबिंग मध्ये मुख्य म्हणजे तर व्हॉइस. हा, तुमचा एक व्हॉइस चांगला असला पाहिजे आणि न अडखळता बोलण्याची प्रॅक्टिस किंवा जे तुम्हाला दिलेलं आहे ते तिथे सादर करण्याची तुम्हाला सवय लागली पाहिजे. अडखळायचं नाही त्याच्यामध्ये, कारण सारखे सारखे टेक्स आणि रिटेक्स नाही होऊ शकत तिथे. तर डबिंग वगैरे तर ठीक आहे, तो पुन्हा ते इंग्रजीमध्ये किंवा कशामध्ये तरी चालू असतं आणि मग तुम्ही मराठी भाषेमध्ये तुम्हीच भाषांतर केलेलं असतं, त्यामुळे एवढं कठीण वाटत नाही तुम्हाला, कारण तुम्ही त्या शब्दाला शब्द तुम्ही बरोबर दिलेला आहे. तेवढी जी गॅपिंग आहे तेवढीच गॅपिंग तुम्ही दिलेली आहे, तर तेवढे तुम्ही करता त्याच्यामध्ये. मी हे व्हॉइस ओव्हर झालं. आणि डबिंग म्हणजे तो व्यक्ती जसं हिंदीमध्ये बोलला, तो ऍडव्हर्टायझिंग तो काही 2 मिनिटाचा 1.5 मिनिटाचा बोलला आणि ते मग तुम्ही पुन्हा एकदा तुम्हीच ट्रान्सलेट केलेलं आहे, तुम्ही त्याच्याशी जोडून तुम्ही त्याच्याशी बोलता. पण ह्या ऑपॉर्च्युनिटीज पुष्कळशा कमी येतात खरं म्हटलं तर. एवढ्या काही आल्या नाही मला, जेवढ्या इंटरप्रिटेशनच्या आल्या तेवढ्या या नाही आल्या. मला वाटतं फक्त व्हॉइस करता म्हणून काही स्टुडिओजला ज्यांना कळतं ते लोक मग तुम्हाला अप्रोच करतात. ते तेवढ्या करते की आमचं एवढं आहे, एवढं येऊन करून देणार का तुम्ही, किंवा बेसिकली कारण तुम्ही ट्रान्सलेशन करता, मग ट्रान्सलेशन केल्यानंतर तुमचं व्हॉइस जर एकदा AIR अप्रूव्ड व्हॉइस म्हटलं की मग तुम्हाला कोणीच नाही म्हणत नाही. तर तो एक खूप मोठा ऍडव्हान्टेज मिळतो तुम्हाला आकाशवाणीमध्ये काम करण्याचा, की तुमचा AIR अप्रूव्ड व्हॉइस आहे. तर ते सुद्धा म्हणजे ते पुष्कळ, मग ते सुद्धा छोटी छोटी कामं ती जशी मिळत गेली तशी करत गेलो. फक्त मला यामध्ये एवढंच वाईट वाटतं की आपल्याकडे अशी एखादी संस्था किंवा एखादी अकॅडमी किंवा एखादं असं काहीतरी असायला हवं, इन्स्टिट्यूट असायला हवी जी मुलांना तिथे ट्रेन करेल. मला जर इंटरेस्ट आहे डबिंग मध्ये किंवा व्हॉइस ओव्हर मध्ये किंवा मला इंटरप्रिटेशन करायचं आहे तर ते शिकवणारी मला संस्था पाहिजे. इथे तुम्ही ऑन जॉब ट्रेनिंग करताना तुम्हाला खूप वेळ लागून जातो ते शिकायला आणि टू कम अप टू द स्टँडर्ड, आणि तुमच्या मनासारखं काम होईपर्यंत खूप वेळ जातो. तर तुम्हाला इंटरप्रिटेशन थोडंसं तरी किंवा ट्रान्सलेशन JNU वगैरे मध्ये ते थोडंसं तुम्हाला शिकवतात, पण त्या सगळ्या फॉरेन लँग्वेजेस आहेत. हिंदी, इंग्लिश किंवा आपल्या इंडियन लँग्वेजेससाठी काहीच नाहीये. बरोबर. तर आता फॉरेन लँग्वेजेस मध्ये तुम्हाला किती चान्स मिळणार. आता G20 मध्ये तर जे इंटरप्रिटर्स होते त्यांना तर मजाच येऊन गेली. इतके लोक होते, इतक्या लोकांशी तुम्हाला संवाद साधायचा होता, तर खूप चान्सेस मिळाले लोकांना G20 मध्ये, ज्यांनी फॉरेन लँग्वेज केलेली होती. जर्मन, रशियन म्हणा, आपल्या किती देशातले आले, एवढे डेलिगेट्स आले त्याच्यामध्ये. त्यामुळे मग तेव्हा तुम्हाला वाटतं. आणि मग एकदा जर तुमचा तिथे जम बसला तर मग इव्हन एम्बसीज मध्ये इकडे तिकडे जिथे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज खूप होऊन जातात. आपण भाषेला खूप दुय्यम समजतो, पण असं नाहीये. सायन्स आणि मॅथ्स, अरे लाईफ इज नॉट सायन्स अँड मॅथ्स. व्हॉट इज द फन इन लँग्वेजेस अँड द ग्रेट थिंग अबाउट लँग्वेजेस ती तुम्हाला सायन्स आणि मॅथ्स मध्ये नाहीये. सो आय फील दॅट देर इज अ डायर नीड ऑफ some institutes to open who will teach you interpretation, who will teach you dubbing and give you guided teaching about that.
So we should, I think somebody should take up the idea, or I think me and my friends also, we might think on this line that let us open something small. कारण प्रायव्हेट थोडं व्हॉइस कल्चर अकॅडमी किंवा प्रायव्हेट थोडे छोट्या प्रमाणात मुंबईमध्ये तरी आहेत, पण तरी सुद्धा एक रिकॉग्नाइज गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट होण्याची गरज आहे. इव्हन रादर माझी पण सुरुवात तुमच्यासारखीच दूरदर्शन आकाशवाणीपासून झाली, पण मग मंगलाताईंना पाहण्यात, मंगला खाडीलकर म्हणा, सुधीर गाडगिळ ह्यांच्या मुलाखती ऐकत म्हणजे समोरच्याचं काम बघत आपण शिकत गेलो. पण तो जो तुम्ही म्हणालात तसं जो टाइम पिरियड असतो 10-12 वर्ष या क्षेत्रात राहिल्यावर नंतर तुम्हाला कळतं की नेमकं आपण काय बोललं पाहिजे, काय प्रश्न काढले पाहिजे, मागच्या चुका आठवतात. ते पण खरंच. त्यामुळे इट्स रिअली अ नीड ऑफ इन्स्टिट्यूशन की सगळ्या व्हेरी डायर नीड ऑफ प्रोफेशनल अप्रोच टुवर्ड्स दिस इंडस्ट्री. ऑल्सो IIT साठी तुमच्याकडे आहे, वेगळं सगळ्यांसाठी आहे. मग आणि मग हेच क्षेत्र का दुर्लक्षित राहून गेलेलं आहे. वेळेस आता सोशल मीडिया किती व्हास्ट झालेली आहे, ऍडव्हान्स झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लागतायत अँकर्स, लागतायत ती लोक लागतायत. मग त्यांना एक प्रोफेशनल ट्रेनिंग देण्याकरता काहीतरी तर पाहिजे ना. तर फार गरज आहे खरं म्हटलं तर या सगळ्या गोष्टींची. नक्कीच. आता अंजलीताई, मी मुलाखतीच्या शेवटी तुम्हाला फ्युचर प्रोजेक्ट तुमचे काय असणार आहे त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. किंवा तुम्ही जसं आता म्हटलं की तुम्हाला स्वतःला अकॅडमी काढायची आहे मुलांसाठी, व्हॉइस कल्चरची, डबिंगची, ऍडव्हर्टायझिंगची, तर तुम्ही तुमचे असे काही ओन कन्सेप्ट आहेत की यू वुड लाईक टू वर्क ऑन दॅट? I would like to at least create an interest in the children that this is also an option for you. You cannot have only options in maths and English because this is has become just too much. That you have to maths तो डॉक्टर, इंजिनियर किंवा मग IIT ला जायचंय किंवा IT मध्ये जायचंय किंवा कॉम्प्युटर्स, म्हणजे असं सगळं नाहीये ना. काही मुलांची कलात्मक कल सुद्धा असतो आणि त्याला अगदी छाटून टाकतात म्हणायचं आपण आई वडील आणि हे. तर मला असं म्हटलं की ट्युशन्स, मला सगळेजण म्हणतात अरे तुम्ही टीचर सुद्धा होता, तुम्ही ट्युशन का नाही घेत? म्हटलं नाही, मला आता ते करायचं नाहीये. मला दुसरं तुम्हाला जर वाटेल की माझ्या मुलाला तुम्ही शिकवा थोडंसं बोलायला किंवा आवाजाची फेक द्यायला किंवा असं, तर म्हटलं असं मला आवडेल म्हटलं करायला. पण अजूनपर्यंत तरी मला असं कोणी आई वडील भेटले नाही, पॅरेंट्स भेटले नाही ज्यांना ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण करावं थोडंसं. आणि कसं ह्याचा स्कोप नॉट ओनली आता इंडियन लेवलला पण आहे, इंटरनॅशनल लेवलला तुम्हाला इंटरप्रिटरचा फार आवश्यकता आहे. आता म्हणजे खरं म्हटलं तर हे टाइम्स वगैरे सारखे जे न्यूज चॅनल्स आहेत ते लोक कोर्सेस करतात, पण अगेन दॅट इज ऑल्सो स्पेसिफिक अँकरिंग और न्यूज रिडिंग किंवा असेच आहेत मला वाटतं. असे जनरल ऍप करता नाही. मला जरा त्यामध्ये मी डीप मध्ये गेलेली नाहीये, मला एकदा जायचंय. कारण हे 4 सेशन्स जे असतात ना, 3 किंवा 4 सेशन्स, तेच तुमचा पुष्कळचा वेळ घेऊन घेतात. 1.5 महिना जरी आपण धरलं तरी सुद्धा 3 ऑलमोस्ट 6 महिने याच्यात निघून जातात तुमचे. आणि सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत तुम्ही तिथे राहिल्यानंतर आणि मग त्याच्यानंतर घरातलं काम केल्यानंतर तुम्हाला वेळ थोडा कमी असतो. तर पण आय एम गोइंग टू वर्क ऑन इट. नाही, डेफिनेटली. आणि तुम्हाला खरंच उत्तम असं आरोग्य मिळू दे आणि खूप छान छान प्रोजेक्ट तुमच्या वाटी येऊ दे असंच मी म्हणेन. आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या आचार्य 90 FM सगळ्या टीम कडून. आणि तुम्ही पुन्हा दिल्लीहून कधी मुंबईला आलात की अवश्य आमच्या स्टुडिओमध्ये या आणि एक छानसा आणखीन एक कार्यक्रम तुमचा आपण इथे सादर करूया. आणि नक्कीच आमच्या मुलांना मार्गदर्शनपर असा तुमचा हा टॉक शो असेल. डेफिनेटली. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस ऑन आचार्य 90 FM. आणि मित्रांनो, आज आपण गेस्ट इंटरव्ह्यूमध्ये अंजली कवठे मॅडम यांना आमंत्रित केलं होतं, ज्या राज्यसभेमध्ये इंटरप्रिटर म्हणजेच दुभाषी म्हणून काम पाहतात. पुन्हा एका नवीन गेस्टसह भेटूया पुढील गेस्ट इंटरव्ह्यूमध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. थँक्यू. डन. आचार्य 90 FM